गणपती बाप्पासाठी मोदक आणि तेही उकडीचे. पण तुम्ही म्हणता नाही असे कसे उकडीचे मोदक, तर ते मला गव्हाचे पिठाचे बनवायचे होते. आणि सारण हे मी रात्रीच बनवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. मग काय पटापटा मोदक बनवून घेतले आणि कढई ठेवली, त्यात पाणी ठेवलं उकळायला आणि त्यावर ठेवली चाळण, त्यावर मोदक ठेवून दिले आणि छान वाफळून घेतले. खूप छान झाले होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर मला जायचं होतं घास कापायला. म्हणलं आज गौरीपूजन आहे आणि त्यात पावसाचे दिवस, पाऊस कधी येईल सांगता येत नाही. म्हणलं आधी चला चारा पाणी करून घेऊ. मग काय गेले रानात आणि घेतला आपला हत्यार. तुम्हाला तर माहिती आहे शेतकऱ्याचा हत्यार ते म्हणजे विळा, खुरपं. मग काही वेळा घेतला आणि 120च्या स्पीडनी घास कापायला चालू केलं. पण घास इतका पातळ झाला का तो काय सांगळतच नव्हता. खूप घास कापायला लागतो तेव्हा सांगळतो. मग काय 120च्या स्पीडनी घास कापायला सुरुवात केली. मला कापायचे होते 2 ओझे आणि आज गौरीपूजनासाठी खूप ठिकाणी बोलवणे होते, पण एवढ्या ठिकाणी जाणं काही शक्य नव्हतं. म्हटलं जेवढ्या ठिकाणी जाता येईल तेवढ्या ठिकाणी आज जाण्याचा प्रयत्न करू. पण म्हटलं मग चारा पाणी केलं की दिवसभर काय टेन्शन राहत नाही. मग घास कापला. घास इतका पातळ झाला आणि पावसामुळे तो असा खूप त्याच्या काड्या अशा वाळून गेल्यासारखं झालं, त्याच्यामुळे तो काही सांगळतच नव्हता. मी खूप वैतागले होते आज, पण म्हणलं काय वैतागून काय चालणार नाही, आपल्याला घास काय कापास लागणार आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा आणि सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करत जावा. छान कमेंट करत जावा, म्हणजे मला व्हिडिओ बनायला हुरूप येत जाईल. आणि तुम्हाला काही कमी वाटत असेल व्हिडिओत तर मला ते सांगा, मी ते ॲड करण्याचा प्रयत्न करते. आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला पाहुण्यारावळ्याला व्हिडिओ शेअर करत जावा, म्हणजे माझे तेवढेच व्ह्यू वाढतील. तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि आमच्या इकडं ओझ्याला गाठोडं म्हणतात किंवा ओझं म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग पटापटा घास कापून घेतला आणि नंतर मी ओझे बांधून घेतले. घास इतका कापला होता पण तो ओझ्यात एवढा दिसत होता. आणि मला आज जायचं होतं गौरीपूजनासाठी. आमच्या शेजारी सुवासिनी जेवण्यासाठी पण बोलावलं होतं. म्हटलं मग चला. मग काय गेले, पहिले आधी पूजा करून घेतली. पेपर काढावं लागते ते मग. आणि खूप छान गौराई त्यांनी सजवल्या होत्या. तिथंच गणपती 2-3 दिवसच असतात गौराई, पण आधी खूप तयारी करावी लागते. हे कशा दिसतात गौराई तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय म्हटलं पूजा झालेली आहे देवाची, आता पेटपूजा करून घ्यावं. मग काय जेवायला बसले आणि जेवण करून घेतलं. स्वयंपाक खूप छान झाला होता. आणि त्यानंतर दुपाराने संध्याकाळीच गेलो आमच्या शेजारी तर गौराई कशा दिसतात कमेंट करून मला नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक शेअर करू नका. श्री स्वामी समर्थ.